आणि या युद्धजन्य परिस्थितीमुळे कुठच्याही इंडस्ट्रीवर अडचण येऊ नये, त्यांना त्रास होऊ नये, याच भावनेतनं छत्रपती संभाजीनगरच्या सगळ्या उद्योजकांना भेटायला मी आलो. युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नक्की काय होऊ शकतं याचा आढावा देखील मी घेतला. हा आढावा घेत असताना मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारताच्या ऑइल, सीएनजी आणि एलपीजी पुरवठ्यावर परिणाम झालाय, कारण त्याचा परिणाम छत्रपती संभाजीनगरच्या इंडस्ट्रीमध्ये काय होऊ शकतो याचा देखील मी आढावा घेतला. माझ्यासोबत प्रशासनाचे सगळे अधिकारी होते, सगळ्या असोसिएशनचे पदाधिकारी होते आणि शॉर्ट टर्म सोल्युशन काय असावं आणि लॉंग टर्म सोल्युशन काय असावं या बाबतीतला निर्णय लवकरात लवकर प्रशासनाने घ्यावा अशा पद्धतीच्या सूचना मी दिलेल्या आहेत. आणि उद्योजकांनी ज्या ज्या काही अपेक्षा माझ्याकडे व्यक्त केल्या की माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे कशा पद्धतीचा अहवाल दिला पाहिजे, इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीतलं काय आहे, बांबू लागवडीच्या बाबतीमधलं काय आहे, बायोगॅसच्या बाबतीतलं काय आहे, आता जो नॅचरल गॅस आहे तो कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट केला पाहिजे, सीएनजीच्या बाबतीतलं काय आहे, त्या सगळ्या बाबतीमध्ये जो काय अहवाल मी आज तयार केलेला आहे, जो आज तयार करेल तो सगळा मी मुख्यमंत्री महोदयांकडे देणार आहे, उपमुख्यमंत्री महोदयांकडे देणार आहे. देशाचे केंद्रीय मंत्री पुरी साहेब जे आहेत त्यांची देखील भेट घेण्याची जर वेळ आली तर ती देखील मी स्वतः इथल्या सगळ्या उद्योजकांना बरोबर घेऊन घेणार आहे. आणि उद्या मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करणार आहे की गॅसच्या जेवढ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्या संदर्भामध्ये एक बैठक, विस्तारित बैठक ही मुंबईला घेणं आवश्यक आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की उद्योगाला पाठिंबा देणारे आपले मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्याच्यामुळे ही देखील बैठक पुढच्या 2-4 दिवसामध्ये मुंबईमध्ये नक्की आम्ही आयोजित करू. उद्योजकांना या आखाड्यातल्या युद्धजन्य परिस्थितीचा सामना करत असताना कुठची अडचण येऊ नये हीच महाराष्ट्र शासनाची आणि केंद्र शासनाची भूमिका असणार आहे आणि त्याच बाबतीमध्ये आम्ही सकारात्मक चर्चा केली आहे. नाही, उद्योजकांनी असं सांगितलं की काही इंडस्ट्रीकडे 3 दिवसाचा आहे, काही इंडस्ट्रीकडे 6 दिवसाचा आहे, काही इंडस्ट्रीकडे 12 दिवसाचा आहे. तर हा 3 दिवस, 12 दिवस, 15 दिवस हा माझ्या दृष्टीनं गौण विषय आहे. परंतु इंधन नसल्यामुळे इंडस्ट्री बंद पडू नये ही 100% आमची भूमिका आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही नक्की कार्यवाही करणार आहोत. काही कंपन्यांच्या प्रोसेस खूप लेंदी आहेत फर्नेसेस चालू करण्याच्या आणि बंद करण्याच्या आणि तो कॉस्टली अफेअर पण आहे. ह्या सगळ्या कंपन्यांचा जर ब्लॉक झाला, सप्लाय ब्लॉक झाला, याच्यासाठी इमिजिएटली काही सोल्युशन किंवा रिलीफ याच्यासाठी सरकार नाही, मी उद्या आयुक्तांना, जिल्हाधिकाऱ्यांना, सीपी साहेबांना आणि जे गॅसचे अधिकारी आहेत त्यांना देखील या संदर्भामध्ये बैठक घेण्याच्या सूचना केलेल्या आहेत. उद्या त्याच्यामध्ये बैठक होईल आणि कमीत कमी त्रास या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीचा आपल्या छत्रपती संभाजीनगर मधल्या किंवा मराठवाड्यातल्या इंडस्ट्रीला होईल अशा पद्धतीने कार्यवाही करावी अशा मी सूचना केली. मी सुरुवातीला सांगितलं ना, मी सुरुवातीलाच सांगितलं की या संदर्भामध्ये राज्याचा उद्योग मंत्री म्हणून केंद्रीय मंत्री पुरी साहेबांना देखील भेटायची वेळ आली तर इथल्या परिसरातल्या उद्योजकांना घेऊन मी केंद्र शासनामध्ये त्यांची भेट घेईन. उद्या मुख्यमंत्री महोदयांना केंद्र शासनाकडनं उद्योजकांच्या काय अपेक्षा आहेत हा अहवाल मी सादर करेन. पूर्ण शासन उद्योजकांच्या सोबत महाराष्ट्रातले आहे हे 100% सत्य आहे. सगळ्याच इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये हा फक्त ज्या ज्या ठिकाणी गॅस लागतो आणि गॅसच्या वर ती इंडस्ट्री चालते त्या सगळ्या इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये आम्ही सकारात्मक. सर, बीसीसीचा विषय आपण केला होता तर किती उद्योगांकडे ऍडिशनल लँड आहे आणि आपण त्यांच्याकडे ऑफिसेस काढलेले आहेत त्याच्यासाठी राज्यभरात भरपूर लँडवर ह्या नोटिसेस दिलेल्या आहेत आणि त्याची आकडेवारी देखील मी तुम्हाला नंतर पर्यंत जाताना देतो. पण ज्यांनी वापर केलेल्या जागा नाही त्यांच्या वापर नसलेल्या जागा काढून घ्यायचा निर्णय हा 1 वर्षापूर्वी झालेला आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही मोहीम सुरू आहे. आणि बीसीसीचा जो विषय आहे त्या बीसीसीच्या विषयामध्ये मी असं सांगितलं की या परिस्थितीचा फायदा घेऊन बीसीसी 20% आणावी किंवा 10% आणावी हे करणं योग्य नाही. करोनाच्या बाबतीमध्ये विशेष बाब म्हणून जे काय आम्ही निर्णय घेतले तशा पद्धतीचा निर्णय या 2-3 महिन्यांसाठी आम्ही नक्की घेऊ शकतो. कर्ज सवलतीच्या बाबतीमध्ये देखील बँकांच्या संदर्भात नाही, तेच बँकांच्या संदर्भामध्ये बँकांच्या चेअरमन बरोबर आणि एमडी बरोबर
माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी बैठक करावी अशी मी विनंती मुख्यमंत्र्यांना करणार. सर, ज्या कंपन्यांचा ऍडिशनल लँड आहे जसं आपण म्हणतो, त्या कंपन्यांचे जर फ्युचर एक्सपान्शन प्लॅन्स असतील तर त्यांनी याविषयी काय नाही सूचना मुद्दा असा आहे, एखाद्या कंपनीचा किंवा इंडस्ट्रीजचा फ्युचर प्लॅन असेल तो त्यांना 25 वर्षामध्ये पण करायला पाहिजे होता. ज्याची जागा 10 वर्ष 12 वर्ष 15 वर्ष काही न करता पडलेली आहे त्यांना आम्ही नोटीस दिलेली आहे आणि जे एक्सपान्शन करणार आहेत त्यांना कधी आम्ही अडचणी केलेली नाही. नवीन 8,000 एकर संपादित करणार पुढे काय झालं? 8,000 एकर जमीन संपादन करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योजकांचा येण्याचा ओढा देखील प्रचंड पद्धतीने वाढलेला आहे. 60,000 कोटीचा शाश्वत MOU जो आम्ही केला होता त्याची अंमलबजावणी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू आहे आणि आजही 40,000 एकर 40,000 कोटीचे प्रकल्प पाईपलाईन मध्ये आहेत. ते भविष्यामध्ये या संपूर्ण परिसरामध्ये होऊ शकतात. हा? बरेचसे मोठे प्रोजेक्ट एक्सपोर्ट रिलेटेड आहेत. युद्धाचा त्याच्यावर खूप परिणाम होतो. तर त्या नाही, एक महत्वाची गोष्ट अशी आहे की युद्ध हे काय कायमस्वरूपी चालू राहणार नाही. ते कधी संपेल हे माझ्या हातात देखील नाही, तुमच्या हातात देखील नाही. पण या युद्धजन्य परिस्थितीमध्ये उद्योजकांना त्रास होऊ नये यासाठी केंद्र सरकारनं देखील एक्सपोर्टच्या बाबतीतले काही निर्णय घेतलेले आहेत आणि त्याला लाभदायक. ओव्हरऑल स्टेटमध्ये याची काय एकंदरीत चित्र तुम्हाला दिसतं राज्यव्यापी? संभाजीनगरचा तुम्ही आढावा घेतला तर मी संभाजीनगरचा आढावा एवढ्यासाठीच घेतला कारण संभाजीनगर हे असं ठिकाण आहे या ठिकाणी सगळी इंडस्ट्री, इथे ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री आहे, इथे लिकर इंडस्ट्री आहे, इथे फार्मा इंडस्ट्री आहे, इथे ऍग्रिकल्चर इंडस्ट्री आहे, इथे हॉटेल इंडस्ट्री आहे. सगळ्या इंडस्ट्री ह्या छत्रपती संभाजीनगरला आहेत. त्याच्यामुळे इथं आल्यानंतर आपल्याला महाराष्ट्राचे चित्र कळू शकतं. म्हणून मी पहिली बैठक लावली आणि अन्य जिल्ह्यांमध्ये देखील मी जाणार आहे. उदाहरण नागपूर असेल, नाशिक असेल, पुणे असेल, या ठिकाणी जाऊन देखील तिथल्या उद्योजकांची मी चर्चा करणार. बरेच लोक आहेत जे प्लॅनिंग झालेले आहेत सामान्य असतील, अक्षरशः रांगा लावतात, आम्हालापर्यंत पोहोचले गॅस सिलेंडरसाठी काय सांगतात? तर या बाबतीत आता सगळ्याच गोष्टी मी सांगत नाही, परंतु काही कडक सूचना मी प्रशासनाला दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये गॅसचा जर गैरप्रकार कुठे होत असेल, त्याचा गैरवापर कुठे होत असेल, त्याच्यामध्ये जर काही भ्रष्टाचार होत असेल, कोलमध्ये काही भ्रष्टाचार होत असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटने जे परिपत्रक काढलेले आहे तशा पद्धतीनं कडक कारवाई करावी हे निर्देश देखील मी दिले आहेत. सर, इन दिस केस व्हॉट स्टेट शुड रिप्रेझेंट टू द सेंट्रल गव्हर्नमेंट? काय मागणी केली पाहिजे राज्याने केंद्राकडे? ते आता सांगितलं ना, आता बघा मगासपासून मी हेच सांगितलं की एक्सपोर्टचा विषय आहे त्याच्यामध्ये रिलीफ मिळाला पाहिजे, बँकांचा विषय आहे त्याच्यामध्ये रिलीफ मिळाला पाहिजे, इंधनाच्या बाबतीमध्ये पर्यायी व्यवस्था केली पाहिजे. बरं, हे सगळं पर्यायी व्यवस्था करत असताना परमनंट देखील सोल्युशन निघालं पाहिजे. या दृष्टीनं आम्ही केंद्र सरकारकडे मागणी करतो. चलो, धन्यवाद. स्पीड न्यूज भारत.